झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन. ट्रेन पकडा वाड्यावर या. मला माहितीये हे राजकीय व्यासपीठ नाहीये, तरी बी मी काही इथं बोलू इच्छितो. आमचे जे युवा नेतृत्व आहे अण्णासाहेब, हे जे गावासाठी समाजासाठी झटतेत याची जाणीव तुम्हाला बी झाली पाहिजे, जशी मला झाली. आमचे अण्णासाहेब एवढे ग्रेट आहेत, ते कधीच कुठल्या कार्यकर्त्याला कार्यकर्ता समजत नाहीत, तर ते आमचा मित्र समजतेत, छोटा भाऊ समजतेत, धाकटा लहाना भाऊ समजतेत. एवढ्या मोठ्या मनाचा तो आमचा अण्णासाहेब आहे. आणि अण्णासाहेबांनी जे काही कष्ट घेतलेत, जे गावासाठी झटतेत, समाजासाठी झटतेत, याची जाणीव तुम्ही पण ठेवा आणि आमच्या सगळ्या योजनांना सहकार्य करा, एवढंच माझं म्हणणं आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कसं आहे भाषण मकरंद सर? मस्त केलं ना. अण्णासाहेब म्हणले की भाषण करीत जा, कारण काय गावात नवीन नवीन योजना येतात, सगळ्या योजनाला मीच असलो पाहिजे असं काही नाही. कार्यकर्ते बी मध्ये मध्ये भाषण करत राहिले पाहिजे, तेवढी सवय होती. आणि अण्णाचा शब्द कसा टाळावा आपण? अण्णाच्या खाल्ल्या मिठाला जागावंच लागणार आहे. मोठा माणूस आहे अण्णा, लय मोठा माणूस. माय हा पहा अण्णाचा धुता हात. तू नीट राह बरं का, एक तर पाठीमागून असं बिचका जाऊत नको माणसाला. बिचकलो असं मरण वाप काढत मी उलटे हातून देतो असं माग. काय तू काय काय म्हणली तू? धुता हात. अरे लाज वाटते का तुला? अरे अण्णासारख्या माणसाला असं काही बी म्हणते तू? त्याला कुठं बोलले मी? तुला म्हणले धुता हात. एवढे अण्णा 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 असतं ना, तर अण्णाशीच करायचं होतं ना लग्न. येडी का तू? असं माणूस माणसाची लग्न करत असतो का? माझं नाव योगेश म्हणतो, गे वेगळा करते काय तू? ए रे येडपट कुणी कडकी. अरे अण्णा आमचं प्रेरणास्थान. ज्याला लग्नाच्या पहिल्या रात्री रूम मध्ये यायला अण्णाचा आशीर्वाद लागतो ना, तो काय लायकीचा आहे कळला मला. आणि लग्नाच्या पहिल्या रात्री प्रेरणा लागत असेल तर ती लाजिरवाणी गोष्ट आहे. अरे अण्णा माझं प्रेरणास्थान आहे आणि पहिली वेळ होती माझी, म्हणून मी अण्णाचा आशीर्वाद घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन आतमध्ये घुसलो. तुला नाही वाटली कोणाची प्रेरणा? म्हणजे तुझी? तरी पण माझी पहिलीच वेळ होती. असं हरकत नाही, लय दिवस झाले तर आता ते सगळं सोड. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले. आज मसनात गुलाब कसा काय फुलला? एक तर मुळात तू मोगरा आहे, गुलाब नाही. आणि मसनात फुलला बिल्ला असं काही नको बोलत जाऊ. अरे प्रेम आहे माझं तुझ्यावर म्हणून गजरा आणला. माझं प्रेम तुला कळतच नाही पिल्लू. पिल्लू याचा अर्थ माहितीये का काय? या माकड तोंड्याला माझ्याकडून आज काहीतरी हवंय. आमच्या घरात गजऱ्याला समानार्थी शब्द काय माहितीये का? लाच. ए माकडा, काय हवंय तुला? ते म्हणजे अण्णांनी गावात सामुदायिक विवाह सोहळा ठेवलाय आणि 100 जोडप्यांचा विवाह लावणार आहे. तर तू लग्नाला उभी राहते का म्हणलं? एकदा लग्न करून मग आयुष्य भग्न केले ते पुरेसं नाहीये का? नाही नाही, म्हणजे भक्त दाखवण्यापुरतं लग्न करायचंय काय ना. 100 जोडपे पुरेच होईना हो. अरे गावात कुठून येणार 100 जोडपे? पंचक्रोशीत शोधले तरी कोणी यायला तयार नाही. म्हणून आम्ही 5-25 कार्यकर्त्यांनी काय ठरवलं की आपणच लग्नाला उभं राहायचं तिथं. लोकांना काय कळणार आहे? परत तू अशीच लग्न करायला मला काय रेबीत झालेलं कुत्र चावलंय का काय? बरं ठीक आहे, हरकत नाही. तू ते गाण्यावर एवढे करायची लग्न कर, त्याच्या बायकोशी मी करतो. आपण असं तू जिभेचे 4 तुकडे करून मी नाचीन त्याच्यावर. जिभेला हाडे का मुसकाड्या तुझ्या? अरे त्याला काय होतंय? एवढा पदर असणार आहे तोंडावर, कोणाला कळणार आहे? उलट आपण दोघं लग्न केलं तर लोकांना लगेच दिसन अरे हे तर आधीच्याच नवरा बायको आहे. असं अल्टरनेट इकडे तिकडे असे फिरवी केली तर कोणाला कळणार बी नाही. 100 जोडपे दिसले पाहिजे आपल्याला फक्त. बस हे सगळे फालतूगिरी मीच काऊन करायची? का करायची म्हणजे? अगं पत्रकारांसमोर फक्त दिसले पाहिजे 100 जोडपे. आणि हे सगळं झाल्यावर आपल्याला हनीमूनला जायला मिळणार आहे. सगळ्या जोडप्यांना अण्णासाहेब त्यांच्या खर्चानं हनीमूनला पाठवणार आहे. तू म्हणत होती ना हनुमान जयंतीला सोडून कुठंच नेत नाही, हनीमूनला जाऊ आपण आता. काय तर म्हणे हनीमून? हे बघ मला आमिष दाखवू नकोस. मला माहितीये तुला माहिती काही पडलेली नाहीये. हे सगळं तू अण्णासाठी करतो. मागच्या टायमाला मी याच्यावर असाच विश्वास टाकला. हा काय म्हणला गावातल्या परित्यक्ता आणि विधवा स्त्रिया आहेत ना त्यांना 10-10 हजार रुपये मिळणार आहेत. तर पांढरी साडी नेसून मला नेलं बाया तिकडं. ते मग काय करणार मी आता? परित्यक्ताने विधवांना पैसे द्यायचे होते. गावात एक बी परित्यक्तानी. मग परित्यक्ता व्हायसाठी का त्यांचे नवरे पळवू कमी का विधवा व्हायसाठी नवरे मारून टाकू? म्हणून मी ते केलं. 10 हजार मिळाले ना पण आपल्याला. 10 हजार मिळाले म्हणे. 10 मिनिटं तरी हातात ठेवले का? मला असे 10 हजार मिळाले. बॅक स्टेजला गेले लगेच निवडून काढून घेतले. तेच 10 हजार गण्या कदमाच्या बायकोला, तेच 10 हजार पप्या भोसलेच्या बायकोला. 50 परित्यक्त्या होत्या, त्यातल्या 40 जणींच्या नवऱ्याचा खालून फोटो काढत होते. आणि मला घेऊन गेला होता ह्याचीच विधवा म्हणून. तर मग काय झालं? ते आपल्या पक्षासाठी करावं लागतं थोडंफार. करावं लागतं म्हणे. कशी दिसत होते मी? कपाळ पांढरं, अंगावर पांढरी साडी, असं थोबाड विस्कटलेलं. हे कमी झालं का म्हणून गळ्यात याचा फोटो का? तर म्हणे याची विधवा.
आणि स्टेजवर जाऊन मी काय करायचं याचं मार्गदर्शन जाता जाता हाच करतोय. फोटो आणि हा एकत्र बघून एक पोरगी चक्कर येऊन पडली ना तिकडे. त्या पोरीचं नका लक्ष देऊ ग. समाजात असा पायंडा पडला पाहिजे. अरे आपले अण्णासाहेब बघ कसं असं ग्रास रूट मध्ये घुसून काम करतेत, ते ध्यानात घे ना तू. आता बरं अण्णाचा रूट दिसतोय. पहिला तर उठसूट बॉम्ब मारायचा त्याच्या विरुद्ध. याचा अण्णा जेव्हा विरोधी पक्षात होता तेव्हा हाच बॉम्ब मारत फिरत होता की अण्णामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे म्हणून. अरे ते तेव्हा ते वेगळ्या पक्षात होते. त्या पक्षाचा अजेंडा, त्या पक्षाची ध्येय धोरणं सगळी वेगळी होती म्हणून मी तेव्हा विरोधात बोललो. किती वेगळं आहे मला चांगलं माहितीये. आता हा माणूस मला वापरतोय तेव्हा आमच्या लेकराला वापरलं होतं. गावात 150 लेकर आणि यांनी जाहीर काय केलं, आम्ही 1000 पोरांना पोलिओ डोस पाजू. तर काय करणार मग आता. शेजारच्या पिंपळगावमध्ये 800चा आकडा पार पडला, मग आपल्याला 1000 नको करायला. अण्णासाहेब तिथं बोलले की माझ्या गावात 1000 पोरांना पोलिओचा डोस पाजणार म्हणून. तुझ्या 1000 पोरांचा कोटा पूर्ण करायला माझ्या लेकरानं 83 वेळा पोलिओ डोस प्यायला. पक्षाचा पोर्टफोलिओ मोठा होण्यासाठी आपल्या पोरांना थोडा पोलिओ डोस जास्त पिला तर काय बिघडलं. 3 दिवस लेकरू पोलिओचे ढेकर देत होतं. त्यांना काय फरक पडतो. त्यांना काय होतं, त्याच्यात काही त्याच्या आयुष्यात बदल झाला का. आयुष्य नासवलंयस तू सगळ्यांचं. निव्वळ बिंडो केस बिंडो. तो अण्णा तुझा वापर करतोय. त्याला काय होतंय मग. आपला वापर स्वतःला करता येत नसेल तर लोक करते तर काय फरक पडतो. अरे कसला माणूस आहेस तू. तो अण्णा आहे ना, त्याच्या दृष्टीने तू नुसता कार्य करतायस, नाव गाव नसलेला कार्य करता. हा मोठ्या मोठ्या बाता मारत फिरतो. मुलांना मातृभाषेत शिक्षण द्या, मराठीची गुढी लावा. आणि याची पोरं कुठं अमेरिकेत शिकतायत. हा इकडं भाषणाला उभं राहिला की शानपणा शिकवतो. शेती वाचवा, शेती टिकवा. आणि याची शेती येणे करून घेतलीये आणि हा कमवतोय नफा. लोकांना सांगतो गावात उद्योगधंदे वाढवा आणि याचा कारखाना कुठे, गावाबाहेर. आणि तिकडे वॉचमन म्हणून कोण, आमचे भूमिपुत्र. आणि अधिकारी कोण, बाहेरून आलेली लोक. अरे तुला साधी गोष्ट कळत नाहीये. आणि ज्यावेळी या गोष्टी तुला कळतील ना त्यावेळी एकटा पडशील. नाही नाही मला कळलेलं आहे, शपथ कळलेलं आहे. तू माझ्या खाडकन डोळे उघडले असा फाडकन तुझ्या पायात पडा वाटलं मला. शपथ सांगतो आता याच्यानंतर काहीच करणार नाही. राजकारण नाही, काही नाही. गुन्ह्या गोविंदानं राहीन. तू आणि मी सोबत राहू. बस बस. तू असं वागलास तर काळा बेंद्र असशील तरी मी तुझ्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करेन. आता मी फक्त तुझ्यावरच प्रेम करणार. बा 1 मिनिट फोन घेतो मग प्रेम करतो. हॅलो हा ना, हा ना तयारी ना, फुल तयारी आहे. लग्न करणार म्हणजे हा ही बी तयारी आमची. अण्णा भन्नाला सांग मी तयार नाहीये. गप्पास मुस्काट फोडीन. हा ना हॅलो तुमचं कसं मुस्काट. नाही नाही हे बायको माझी मध्ये मध्ये करत होती. काही टेन्शन घेऊ नका. लग्न करणार अण्णा. बायको नाही म्हणली ना तर 2 पोरी दुसरे घेऊन येतो लग्न करतो. मग काय त्याला. हा अण्णा हो थँक्यू अण्णा. ओके अण्णा येतो अण्णा. हो अण्णा हो हो. खाली आणि लगेच निघायचं आता. आणि 10-12 पोरींशी सामुदायिक विवाह करायचा. माझी पण एक महत्वाची गोष्ट राहिली आहे, मी तो पूर्ण करून टाकणार आहे. काय राहिले तुझं आता. तुझ्यामुळे पहिल्या एंट्रीचा डान्स राहिलाय माझा. आमिर वाजव. आवदाजीवा गावात होईल शोभा हे वागणं बरं नवं. आवदाजीवा गावात होईल शोभा हे वागणं बरं नवं. आपण परीक्षकांकडून जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे. मकरंद दादा. गावोगावी आता ते व्हेंगा बॉन्ड पुढारी सगळे तयार झालेले आहेत आणि त्यापेक्षा जास्त कार्यकर्ते आहेत. फक्त आपल्या पुढाऱ्याच्या मागं बोंबलत हिंडणे असे खूप कार्यकर्ते आहेत. म्हणून काय होतं की त्या पुढाऱ्यांना उगाचच एक मोठं ग्लॅमर येऊन गेलेलं. कारण इतक्या गर्दीत असतात ते आणि कार्यकर्ते सगळे. तर ते तुम्ही मिश्किलपणे दाखवण्याचा प्रयत्न केला, एका उपरोधातनं दाखवायचा प्रयत्न केला आणि प्राजक्ता फार अप्रतिम तू सादर केलं. आणि योग्या तूही तो कार्यकर्ता लाळघोटेपणा करणारा तितक्याच चांगल्या पद्धतीनं दाखवला. त्यामुळे एक वेगळं प्रहसन म्हणून छान वाटलं. अभिनंदन. वा. आणि आता बघूया लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे. 500, 600, 700, 800, 900. 900 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद पोचलेला आहे. तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बसू शकता. या भागातले 3
तीनही परफॉर्मन्सेस इकडे झालेले आहेत, त्यामुळे आपण उद्या रात्री 9:30 वाजता परत भेटणार आहोत. उद्या आपल्याला कळणार आहे या आठवड्यातली बेस्ट परफॉर्मर जोडी आणि त्याचबरोबर प्रेक्षक प्रिय जोडी. त्यामुळे उद्या बघायला विसरू नका. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.